नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर मार्च 2026 वेतन किंवा पेन्शन संदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग वेळ वाया न घालवता मार्च 2026 वेतन आणि पेन्शन संदर्भात मोठी आणि महत्त्वपूर्ण अपडेट काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया. बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता. टायटल काय आहे बघा, मार्च 2026 वेतन पेन्शन संदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट. जाणून घ्या संपूर्ण सविस्तर. इम्पॉर्टंट अपडेट रिगार्डिंग सॅलरी पेन्शन्स फॉर मार्च 2026. माहे मार्च 2026 चे राज्य कर्मचाऱ्यांचे वेतन किंवा पेन्शन संदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट खालीलप्रमाणे पाहूया. माहे मार्च 2026च्या वेतन तसेच पेन्शन सोबत राज्य कर्मचारी किंवा पेन्शनधारकांना डीए वाढीची थकबाकी मिळणार आहे. पहा सविस्तर पुढे अपडेट. 4 महिन्याची वाढीव थकबाकी. माहे जुलै 2025 ते ऑक्टोबर 2025 या 4 महिने कालावधीमधील डीए वाढीची थकबाकीची ही माहे मार्च महिन्याच्या वेतन तसेच पेन्शन देयकासोबत मिळणार आहे. याकरिता 3% डीए वाढीचे तक्ते संबंधित आहरण वितरण अधिकाऱ्यांनी तयार करून ठेवायचे आहेत. सदर 4 महिने डीए वाढीची रक्कम ही माहे मार्च पेड इन एप्रिल वेतन किंवा पेन्शन देयकासोबत अदा करण्यात येणार आहे. यामुळे वेतनात किमान 450 रुपये इतकी वाढ तर कमाल 6000 रुपये इतकी वाढ होईल. यामुळे एकूण वेतन तसेच पेन्शनमध्ये मोठी वाढ होणार आहे. तर उर्वरित नोव्हेंबर 2025 ते जानेवारी 2026 या कालावधीमधील डीए वाढीची थकबाकी अदा करण्यासंदर्भात शासन निर्णय नंतर नव्याने निर्गमित या ठिकाणी केला जाणार आहे. बघा, एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी मार्च 2026 मधील वेतन किंवा पेन्शन संदर्भात ही जी महत्त्वपूर्ण आणि मोठी अपडेट आहे ते संपूर्णपणे व सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत. अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.